नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? अभ्यास करताय ना? करायलाच पाहिजे, कारण एक्झाम जवळ येत चालली आहे आणि प्रेशर पण वाढायला लागलंय. बट फिकर नॉट, दीपक सर आहेत ना. मित्रांनो, फिडिस गुरे ह्या चॅनलचा उद्देशच आहे की विद्यार्थ्यांना सोप्या भाषेमध्ये कन्सेप्ट क्लॅरिफिकेशन करून देणे. सो चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला, ज्याच्यामध्ये आपण टॉपिक निवडलाय वेव्ह ऑप्टिक्स. मग त्यात आपण बघणार आहोत लाईट म्हणजे काय, सुपरपोजिशन प्रिन्सिपल, इंटरफिअरन्स आणि त्याचे दोन टाइप्स, कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफिअरन्स. सो लेट अस स्टार्ट विथ वेव्ह ऑप्टिक्स. It is the branch of physics which deals with the study of light, its propagation, its interaction with matter, and different phenomena like interference, diffraction, polarization, etc. So let us first learn something about light. Light is an electromagnetic radiation in the visible range of 3500 angstrom minute to 7000 angstrom minute. म्हणजे आपले जे नॉर्मल ह्युमन आईज आहेत मित्रांनो, त्यांची एक रेंज ठरलेली आहे 3500 टू 7000 angstrom minutes. ह्याच्या अलीकडे आणि पलीकडे आपल्या नॉर्मल ह्युमन आईजने आपण बघू शकत नाही, जसं की युव्ही, इन्फ्रारेड आपल्या डोळ्याने दिसत नाही. मग जी रेंज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची आपण बघू शकतो आपल्या नॉर्मल ह्युमन आईजनी, त्या विजिबल रेंजलाच आपण काय म्हणतोय तर लाईट म्हणतोय. आता परत आला प्रश्न की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणजे काय. So the wave in which both electric as well as magnetic vectors are perpendicular to each other and also to the direction of propagation of the wave. म्हणजे सपोज इलेक्ट्रिक वेक्टरचे जे व्हायब्रेशन्स आहेत, सपोज व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये आणि मॅग्नेटिक फील्ड वेक्टरचे डायरेक्शन हॉरिझॉन्टल आहे. सो हे एकमेकांना परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये व्हायब्रेट करतील आणि त्याचबरोबर जे डायरेक्शन ऑफ प्रोपेगेशन ऑफ वेव्ह आहे त्यांना सुद्धा ही डायरेक्शन परपेंडिक्युलर असेल. So light is an electromagnetic radiation. Radiation म्हणजे energy in the visible range of 3500 angstrom minute to 7000 angstrom minute. Then let us talk about superposition principle. You know that light is a transverse in nature. That means when light waves propagates through the medium, particles of the medium vibrates in a perpendicular direction to the direction of propagation of the wave. मग सपोज फर्स्ट वेव्ह एखाद्या मीडियमच्या एका पार्टिकल मधून पुढे पास होती, तर त्यावेळेस त्या पार्टिकलची जी डिस्प्लेसमेंट आहे ती काय, सपोज y1 बार. नाउ लेट अस कन्सिडर अनदर वेव्ह. ज्यावेळेस ती वेव्ह त्याच मीडियमच्या त्याच पार्टिकल मधून पुढे पास होईल, त्यावेळेस त्या पार्टिकलची डिस्प्लेसमेंट आहे सपोज y2 बार. आता हे दोन वेव्हज इंडिव्हिज्युअली पास होत होत्या म्हणून तुम्ही त्यांच्या डिस्प्लेसमेंट सांगू शकला y1 बार आणि y2 बार. बट व्हॉट विल हॅपन्स इफ बोथ द वेव्हज अराइव्हज ॲट अ पॉइंट. म्हणजे एका पॉइंटला ज्यावेळेस दोन्ही वेव्ह एकत्र येतील, म्हणजे दोन वेव्हज एकाच मीडियमच्या एकाच पार्टिकलला ज्यावेळेस एकत्र येतील, मग त्या पॉइंटला रिझल्टंट डिस्प्लेसमेंट काय. त्याचं उत्तर सुपरपोजिशन प्रिन्सिपलच्या स्टेटमेंटमध्ये. आधी स्टेटमेंट बघूयात मग एक्सप्लेनेशन. वेन टू ऑर मोर वेव्हज अराइव्हज ॲट अ पॉइंट ऑर ओव्हरलॅप्स, the resultant displacement at that point is equal to the vector sum of individual displacements of each wave if each wave is present alone, and this displacement is independent of the presence of the other wave. म्हणजे काय, तर ज्यावेळेस दोन किंवा दोनपेक्षा जास्त वेव्हज एका पॉइंटला एकत्र येतील, त्यावेळेस त्या पॉइंटला जे डिस्प्लेसमेंट असेल प्रत्येक वेव्हची, ही दुसऱ्या वेव्हच्या प्रेझेन्सवरती इंडिपेंडेंट आहे. म्हणजे त्याला काय फरक नाही पडत, ती स्वतःची डिस्प्लेसमेंट क्रिएट करत राहणार. आणि त्या पॉइंटची जी रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आहे ती त्या दोन्ही वेव्हच्या इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंटच्या व्हेक्टर ऍडिशन एवढे असणार. फॉर एक्झाम्पल, आता इथं बघा π/2 फेजला डिस्प्लेसमेंट किती आपली प्लस आहे पहिल्या वेव्हची, दुसऱ्या वेव्हची पण किती आहे, प्लस आहे. मग प्लस आहे आणि प्लस आहे या ठिकाणी काय होणार, 2 आहे. म्हणजे बघा π/2 ला डिस्प्लेसमेंट किती झाली, +2 आहे. तसंच मायनस आहे आणि मायनस आहे, काय होतंय, -2 आहे. सो मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट किती आहे, +or-2 आहे. आता ह्या ज्यावेळेस इन फेज असतील, म्हणजे क्रेस्टला क्रेस्ट, ट्रिपला ट्रिप मॅच होते त्यावेळेस. आता आउट ऑफ फेज पण वेव्हज मॅच होऊ शकतील. म्हणजे जर क्रेस्टला ही ट्रिप मॅच झाली तर आता काय होईल, मग इथं असेल प्लस आहे आणि इथं काय असेल, हे मायनस आहे. मग प्लस आहे मायनस आहे काय होईल, कॅन्सल. रिझल्टंट इंटेन्सिटी काय असेल, 0. सो इंटेन्सिटी मॅक्झिमम पण होऊ शकते किंवा मिनिमम होऊ शकते. ओके, आणि हे जे मॉडिफिकेशन आहे त्यालाच पुढे जाऊन आपण इंटरफिअरन्स असं म्हणणार आहे. सो पुढचा पॉईंट तोच आपल्याला बघायचा आहे, इंटरफिअरन्स ऑफ लाईट. व्हॉट इज इट. इंटरफिअरन्स मीन्स मॉडिफिकेशन इन द इंटेन्सिटी ऑफ लाईट ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ 2 or more वेव्हज. म्हणजे आता सांगितलं की ज्यावेळेस ह्या दोन वेव्हज इन फेज असतील, म्हणजे क्रेस्टला क्रेस्ट आणि ट्रफला ट्रफ मॅच होईल, इंटेन्सिटी मॅक्झिमम होईल.
आणि ज्यावेळेस आउट ऑफ फेज असतील, क्रेस्टला ट्रफ, तर त्यावेळेस इंटेन्सिटी मिनिमम होणार. मॅक्झिमम हो किंवा मिनिमम हो, इंटेन्सिटीमध्ये जो चेंज झालाय त्यालाच आपण मॉडिफिकेशन असं म्हणतोय. आणि हे जे इंटेन्सिटी मधलं मॉडिफिकेशन आहे सुपरपोजिशनमुळे झालेलं, त्यालाच आपण इंटरफेरन्स असं म्हणतोय. ओके, सो इंटरफेरन्स मीन्स व्हॉट? तर मॉडिफिकेशन इन द इंटेन्सिटी ऑफ लाईट ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ 2 or more waves. Let us divide it into 2 parts. First one, constructive and then destructive interference. आता हे स्टडी करण्यासाठी आपण काय करूया, 2 कोहेरंट सोर्सेस घेऊयात. आता परत आला प्रश्न की सर हे कोहेरंट सोर्सेस काय? सो द सोर्सेस एमिटिंग लाईट वेव्स ऑफ सिंगल फ्रिक्वेन्सी, ज्यांच्यामधनं बाहेर पडणाऱ्या लाईट वेव्स ज्या आहेत त्यांची फ्रिक्वेन्सी जर सेम असेल, एकच असेल, तर त्याला म्हणतो आपण कोहेरंट सोर्सेस. मग असे 2 कोहेरंट सोर्सेस आपण घेतले S1 आणि S2, आणि त्यांच्यापासून बाहेर पडणारे जे लाईट रेज आहेत त्यातला एक सेट आपण कन्सिडर केला की जो P पॉइंटला एकत्र येतोय. मग आता पहिल्या वेव्हचा पाथ काय आपला S1P, दुसऱ्या वेव्हचा पाथ काय आपला S2P. मग ह्यांच्यामधला जो पाथ डिफरन्स आहे तो काय झाला, S2P मायनस S1P. आणि या पाथ डिफरन्स वरती डिपेंड असतं की P हा जो पॉइंट आहे तो मॅक्झिमम इंटेन्सिटीचा आहे म्हणजे ब्राईट आहे, का मिनिमम इंटेन्सिटीचा आहे म्हणजे तो डार्क पॉइंट आहे. सो आपल्याला त्याचीच कंडिशन इथं काढायची, कंडिशन फॉर ब्राईट पॉइंट और कंडिशन फॉर डार्क पॉइंट, किंवा कंडिशन फॉर कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. तर पहिल्यांदा आपण कन्स्ट्रक्टिव्हची किंवा ब्राईट पॉइंटची कंडिशन काढूया. तर पहिल्यांदा काढत आपण फेज डिफरन्सच्या फॉर्मॅटमध्ये. मग आता जर कन्स्ट्रक्टिव्ह पाहिजे असेल तर तुमचा जो फेज डिफरन्स आहे हा किती पाहिजे? तर बघा ना, क्रेस्टला क्रेस्ट जर मला मॅच करायचा असेल तर तुमचा फेज डिफरन्स किती पाहिजे पहिल्यांदा हा? तर तो पाहिजे 0. त्याच्यानंतर तो किती पाहिजे आपला? 2π. म्हणजे ज्यावेळेस एक वेव्ह ज्यावेळेस तुम्ही पूर्ण कट कराल त्याच्या पुढची जी सेकंड वेव्ह आहे तीच ह्याला मॅच होऊ शकेल. म्हणजे 2π नंतर किती असेल तो 4π एटसेट्रा. ठीक आहे, म्हणजे ज्यावेळेस ह्या 2 वेव्ह मधला जो फेज डिफरन्स आहे, आता लक्षात आहे फेज डिफरन्स कुठं असतो आपला y ऍक्सिसला आणि पाथ डिफरन्स कुठं असतो आपला x ऍक्सिसला. म्हणजे फेज आहे पायच्या फॉर्मॅटमध्ये आणि पाथ आहे तुमचा लॅम्बडाच्या फॉर्मॅटमध्ये. ओके, सो फेज डिफरन्स किती पाहिजे पहिल्यांदा? एक तर 0 म्हणजे क्रेस्टला क्रेस्ट मॅच झाली पाहिजे, किंवा किती पाहिजे तो 2π म्हणजे ही एक पूर्ण वेव्हच काढून टाकायची, त्याच्यानंतरची वेव्ह ह्याला मॅच होईल, परत क्रेस्टला क्रेस्ट मॅच होईल, ट्रपला ट्रप मॅच होईल, परत 2π म्हणजे 2 वेव्हज काढून टाकायच्या. मग ज्यावेळेस जी तिसरी वेव्ह येईल त्याला परत क्रेस्टला क्रेस्ट आणि ट्रपला ट्रप मॅच होईल. म्हणजे इन जनरली हे रिलेशन आपण काय बनवू शकतो फेज डिफरन्सचं? तर इवन मल्टिपल ऑफ पाय. बघा ना, 0, 2, 4, 6 लाईक दिस. मग इवन मल्टिपल आपण कसं करतोय? 2n इंटू पाय. मग कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स किंवा ब्राईट पॉइंट तयार होण्याची कंडिशन काय? तर तुमचा फेज डिफरन्स हा इवन मल्टिपल ऑफ पाय पाहिजे, किंवा पाथ डिफरन्स जो आहे तुमचा तुमचा जो पाथ डिफरन्स आहे हा किती पाहिजे? बघा, तर पहिल्यांदा क्रेस्टला क्रेस्ट ट्रपला ट्रप मॅच होती, तर पाथ डिफरन्स किती आपला? 0. त्याच्यानंतर एक पूर्ण वेव्ह मला कट करावी लागेल, त्याच्यानंतर येणारी ही वेव्ह ह्याला मॅच होऊ शकेल. म्हणजे नंतर तुमचा पाथ डिफरन्स किती पाहिजे? लॅम्बडा, एक पूर्ण वेव्ह. त्याच्यानंतर तो किती पाहिजे आपला? 2 लॅम्बडा, 2 पूर्ण वेव्ह, लाईक दिस. आता ह्याला थोडंसं वेगळ्या फॉर्मॅटमध्ये कसं लिहितोय बघा. तर 0 तसाच राहील, ह्याला 2 ने मल्टिप्लाय आणि डिवाइड करूयात. म्हणजे काय झालं बघा, 2 लॅम्बडा अपॉन 2. ह्याला पण 2 ने मल्टिप्लाय आणि डिवाइड करूयात. म्हणजे काय झालं? 4 लॅम्बडा अपॉन 2. म्हणजे बेसिकली बघितलं तर मी काही चेंज करत नाहीये बघा. 2 कॅन्सल, लॅम्बडाच मिळणार आहे. इथं 4 ला 2 ने डिवाइड केलं, 2 लॅम्बडाच मिळणार आहे. मग मी असं काय करतोय, मला एक इन जनरल कंडिशन बनवायची. म्हणजे बघा ना, ही जर आपण कंडिशन पुढे वाढवत नेली तर मिळतंय काय मला? 0, 2, 4, 6 एटसेट्रा. तर हे इवन मल्टिपल्स आहेत कोणाचे? लॅम्बडा बाय 2 चे. म्हणजे जी इन जनरल कंडिशन आहे पाथ डिफरन्सची ब्राईट पॉइंटसाठी ती काय येणार तुमची? तर तुमचा पाथ डिफरन्स जो आहे तो इज इक्वल टू काय पाहिजे आपला? इवन मल्टिपल. मग त्याला काय म्हणणार तुम्ही? 2n. कोणाचं इवन मल्टिपल पाहिजे? लॅम्बडा बाय 2. ओके, सो कंडिशन फॉर ब्राईट पॉइंट और कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स ही काय झाली आपली? पाथ डिफरन्स जो आहे तो कसा पाहिजे? इवन मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2, किंवा जो तुमचा फेज डिफरन्स आहे तो किती पाहिजे? 2n इंटू पाय, म्हणजे इवन मल्टिपल ऑफ पाय. आता सिमिलरली डिस्ट्रक्टिव्ह साठी बघू. म्हणजे हा जो पॉइंट P आहे तुमचा, हा डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे डार्क कधी असेल?
तर ज्यावेळेस आता तुमच्या क्रेस्टला काय मॅच झाली पाहिजे इथं ट्रफ, म्हणजे डिफरन्स किती पाहिजे बघा, हा एवढा डिफरन्स पाहिजे. समजा मी यातली क्रेस्टच काढून टाकली, तर आता किती डिस्टन्स आपण ह्यातलं कट केलेलं आहे, तर एवढं, म्हणजे हे किती डिस्टन्स आहे पाय ना. जर ह्यातून आपण पाय एवढं डिस्टन्स काढलं, म्हणजे फेज काढली, तर क्रेस्टला काय मॅच झाली या ठिकाणी ट्रफ, म्हणजे प्लस आणि मायनस काय होऊन जाईल तुमचा 0. बरोबर. तर पहिल्यांदा मॅचिंग कधी होणार तुमचं क्रेस्टला ट्रफ, तर तुमचा फेज डिफरन्स जो आहे, जो आहे तो किती पाहिजे आपला, तर तो पाहिजे पहिल्यांदा पाय, म्हणजे 1 पाय. ओके. त्याच्यानंतर तो किती पाहिजे आपला 3 पाय, 5 पाय ETC, म्हणजे तो कसा असेल तुमचा ऑड मल्टिपल. आता ऑड मल्टिपल कसा क्रिएट करायचा, तर 2n-1 करतो आपण, इंटू काय केलं पाय. किंवा आता पाथ डिफरन्सच्या फॉर्मॅटमध्ये हे कसं काढणार, पाथ डिफरन्स किती पाहिजे तुमचा क्रेस्टला ट्रफ मॅच होण्यासाठी, बघा ना. तर क्रेस्टला ट्रफ मॅच होण्यासाठी मला एवढी वेव कट करावी लागते, म्हणजे हे किती डिस्टन्स आहे आपलं λ/2. एक क्रेस्ट आणि एक ट्रफ म्हणजे 1 लॅम्बडा असतो. जर निम्मी वेव आपण कट केली तर ती काय झाली आपली λ/2. म्हणजे जर λ/2 एवढा पाथ मी कट केला तर क्रेस्टला ट्रफ मॅच होते. बरोबर. तर पहिल्यांदा मॅचिंग कुठं झालं λ/2 ला. तसंच दुसरं मॅचिंग कुठं होणार आहे 3 λ/2 ला. त्याच्यानंतर पुढचं मॅचिंग कुठं होणार आहे 5 λ/2 ला, एटसेट्रा. म्हणजे इन जनरली मला कंडिशन काय मिळाली, तर पाथ डिफरन्स इज इक्वल टू ऑड मल्टिपल ऑफ, ऑड मल्टिपल म्हणजे काय आपला 2n-1. कोणाचा ऑड मल्टिपल आहे λ/2. ओके. सो इन जनरली ज्यावेळेस मला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स मिळवायचं आहे, पाथ डिफरन्स शुड बी इवन मल्टिपल ऑफ λ/2. आणि ज्यावेळेस मला डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स म्हणजे डार्क पॉईंट मिळवायचा आहे, त्यावेळेस पाथ डिफरन्स किती आहे ऑड मल्टिपल ऑफ λ/2. अपेक्षा आहे मित्रांनो की तुम्हाला लाईट म्हणजे काय, सुपरपोजिशन म्हणजे काय, इंटरफेरन्स आणि त्याचे 2 टाइप्स, हे सगळे पॉइंट्स इझिली समजलेले असतील. असेच जर नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळावे असे वाटत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.